आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सेवा रुग्णालय येथे शुभारंभ। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, डॉक्टर रेश्मा पाटील, सेवा रुग्णालयाचे अधीक्षक श्रीमती डॉक्टर पाटील, निवृत्त डॉक्टर प्रवीण नाईक, इंडियन बँकेचे मुख्य व्यवस्थापक अजय सिंग तसेच शाखा व्यवस्थापक सुजित शिंदे आदी उपस्थित होते। लसीकरण मोहिमेनंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडियन बँकेच्या CSR फंडातून जिल्ह्यातील सुमारे 291 दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले। यानंतर पालकमंत्र्यांनी डायलिसिस विभागाला भेट देऊन तेथील विभागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी पेट स्कॅन, सिटी स्कॅन, MRI, IPHL लॅबच्या बाबतीत आढावा घेतला। यानंतर बोलताना पालकमंत्र्यांनी सेवा रुग्णालय येथे सध्या सुरू असलेल्या उर्वरित कामाची गती वाढवून हे काम येत्या 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश दिले। यासाठी निधीची कमतरता जाणवणार नसल्याचेही श्री आंबेडकर यांनी यावेळी सांगितले। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।